दोनहून अधिक अपत्य असतील सरकारीला नोकरी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। सर्वोच्च न्यायालयाने पंचायत निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांना जर 2 अपत्य असतील तर त्यांना निवडणूक लढविता येणार नाही। तसेच सरकारी नोकरीसाठी देखील जर 2 अपत्य असतील तर उमेदवाराला अपात्र ठरवले जाईल, असे निकाल देताना म्हटले आहे। राजस्थान येथील एका याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या आधीच्या निकालावर शिक्कामोर्तब करताना हा निकाल सुनावला आहे। त्यामुळे 2हून अधिक अपत्य असणाऱ्या उमेदवारांना यापुढे सरकारी नोकरी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। सुमारे 21 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पंचायतीच्या निवडणुकांसाठी या धोरणाला लागू केले होते। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या पीठापुढे एक याचिका सुनावणीसाठी आली होती। माजी सैनिक रामलाल जाट यांनी ही याचिका दाखल केली होती। त्यांचे अपील खंडपीठाने फेटाळून लावत त्यांना 2हून अधिक अपत्य असल्याने त्यांचा कॉन्स्टेबल पदासाठी विचार करता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। माजी सैनिक रामलाल हे साल 2017 मध्ये आर्मीमधून रिटायर झाले होते। त्यांनी 25 मे 2018 रोजी राजस्थान पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केला होता।